तानाजी, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय दिल्लीला चल, मुजरा कर, तुला ती निदान करतील. अरे आज दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी कोणी मोडेन पण राखणार नाही. आणि मग छान अशी कलाकृती. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या कलाकृतीसाठी. खूप छान अशी संकल्पना आहे ते मिळून आलेत आणि तितकंच कठीण आहे. मनोरे रचताना हे सादर करण्याची पाहिलेली आहे. मनोरे रचत या गोविंदा पथकाने सलामी दिलेली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या आयुष्यामधील अनेक महत्त्वाचे जे प्रसंग आहेत त्याचं सादरीकरण सुद्धा या सर्वांनी इथे करून दाखवलेलं आहे। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी सलामी दिली जाते, तसंच पुरुष गोविंदा पथकासह महिला गोविंदा पथकं सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात। दादरमधल्या आयडियल दहीहंडी समोरचे हे दृश्य आपण पाहतोय। गोविंदा पथकांकडून सलामी दिली जाते। यंदाही मुंबईसह ठाण्यामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाखोंची बक्षिसं यासाठी ठेवण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर वाह क्या बात है, कमाल कमाल कमाल, खूप छान परफॉर्मन्स झाला। सागरिक तुझे मनापासून आभार आणि रवींद्र भागवत साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार, कारण ते तरुणांना नेहमीच आपल्याला इथे प्रोत्साहन देत असतात आणि हेच प्रोत्साहन ते आपल्या सर्व गोविंदा पथकांना सुद्धा देत आहेत। कृपया एक नम्र विनंती आहे, आम्ही नाव घेतल्याशिवाय कुणीही थर लावू नका, प्लीज तेवढं कोऑपरेट करा। आपण सगळेच जण आज आनंदाने उत्साहात इकडे जल्लोषपूर्ण असा आपला उत्सव साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। मी विनंती की आपण इथून नाव घेतल्याशिवाय कुणालाही रोख लावायचा नाही। ओके, आपण सगळेच जण अतिशय शिस्तीनं, प्रत्येक गोविंदा पथकाला फक्त एक संधी दिली जाईल।